एक मोठी बातमी आहे। उत्तम जानकर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। भाजप सोलापूरमधून निवडणुकीची तयारी करण्यासाठी सांगितलं होतं, तशी आम्ही तयारी देखील सुरू केली, पण अचानक आम्हाला तिकीट नाकारलं। त्यामुळे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा प्राबल्य आहे। धनगर समाजाचा या निर्णयामुळे रोष आहे। आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईमध्ये ऑपरेशन होतं की दिल्लीला ऑपरेशन होतं हे ठरेल। देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ, असं उत्तमराव जानकर म्हणाले। तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे। सगळं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होतंय का दिल्लीला होतंय माहीत नाही, परंतु निघालेला आहे। पण जर आज मुंबईमध्ये जर या तिढा सुटला नाही तर मग तुम्ही अमित शहांची दिल्लीला जाऊन भेट घेता? नाही, आता पुढं काय ठरवलंय माहीत नाही। इथल्या चर्चेमध्ये काय चर्चा होती आणि त्या चर्चेनंतर आमच्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन निर्णय होईल। खास करून उत्तमराव जानकरांचा प्रश्न हा सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं त्याच कारणासाठी आम्ही जात आहोत। उत्तमराव जानकरांनी आमच्याबरोबर गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून एक संघर्षाची चळवळ केलेली आहे। अशाच चळवळी या नेत्यावर कोणताही अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे आणि ती भावना आम्ही फडणवीस साहेबांच्या समोर मांडणार आहोत। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत। दुपारपासून एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा असणार आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहेत। कोल्हापूरचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचे अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। यासाठी मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, तर त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच हा दौरा आयोजित करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीचं मतदान अगदी 4 दिवसांवरती आलेलं असताना रामटेकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। रामटेकमधील काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि सुनील केदार यांच्या एककल्ली आणि हट्टखोरीच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। तर गज्जू यादव लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोठे शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून शरद पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरामधून रॅली काढत महाविकास आघाडीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवरती बैठक होणार आहे आणि या बैठकीत समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि त्यानंतर मनसे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे आणि याबाबतच ही महत्त्वाची बैठक असणार आहे। नागपुरात किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। मात्र चर्चेतला तपशील गुलदस्त्यात आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पेच अजून कायम आहे आणि या मतदारसंघावरती शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। शिवसेनेकडून किरण सामंत तर भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोन नेते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलेत। जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच आपण राजकारण करायचं असतं, त्याच उद्देशाने आम्ही एकत्रित आलो असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं। तर दुसरीकडे किरण सामंतांच्या उमेदवारीवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। आम्ही नेहमी भेटत असतो, तुम्हाला हे बघायला मिळत नाही। मी त्यांच्या जुहूच्या बंगल्यावर जात असतो, ते माझ्या बंगल्यावर मुंबईला येतात मलबार हिलला
अनेक वेळेला त्यांनी बोलवल्यानंतर मी कणकवलीच्या बंगल्यावर जात असतो. शेवटी जिल्ह्याच्या ज्यावेळेला विकासाचा प्रश्न असतो त्यावेळेला आम्ही सर्व एकत्र असतो आणि शेवटी सर्वसामान्य लोकांचा विकास हे राजकारणामधलं अंतिम ध्येय असतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्कीम लोकांपर्यंत पोचवायला लागतील आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतील आणि त्याच्यासाठी निवडणूक हा एक मार्ग असतो की ह्या निमित्ताने तुम्ही लोकांपर्यंत जात असता. प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी प्रयत्न करणार, ह्याच्यामध्ये वाईट काही नसतं. तर आपल्याला या निमित्ताने त्यांनी तसा प्रयत्न करावा. कोणाला मिळालं, राणेसाहेबांना मिळालं तर ते स्वतः मंत्री आहेत, पुन्हा एकदा मंत्री होतील. किरण सामंत साहेबांना मिळालं तर ते तरुण आहेत, उत्साहाने काम करू शकतील. शेवटी नागरिक असं म्हणत नाही, त्यांना शेवटी मोदी साहेबांना मतदान करायचं असतं. तरी मला असं वाटतं की मोदी साहेबांना मतदान होत असताना सगळ्या नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ही भारताच्या विकासासाठी असलेली लढाई आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी झालं पाहिजे. तर भाजपच्या लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे आणि या जाहीरनाम्यासाठी भाजपनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 143व्या जयंती दिनाचं औचित्य निवडल्याचं दिसलं. पण विरोधकांनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. भाजपनं निवडणुकांसाठी रविवारी संकल्पपत्र जाहीर केलं. या संकल्पपत्रात भाजपनं अनेक आश्वासनं देत पुन्हा एकदा अब की बार 400 पारचा नारा दिला. पण याच घोषणेचा आधार घेत विरोधकांनी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. भाजपच्या संकल्पपत्रावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केल्याचं दिसतंय. 400 पारची घोषणा ही संविधान बदलाचा कट असल्याचा आरोप होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आज घोषणापत्र ते जारी करत असतील त्यांच्या पक्षाचं, तरी त्याचा अर्थ हाच आहे की देशभर आज लोकांना कळून आलेलं आहे की संविधान बदलण्याचा कट 400 पारमध्ये दिसतोय. संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे. जो संघर्ष आहे, मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे. संजय राऊत यांनी तर डॉक्टर आंबेडकर जयंतीला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यावरूनच भाजपला लक्ष्य केलं. त्यांनी आजचा दिवस निवडला असेल तर ती त्यांच्या मनातली भीती आहे, कारण जनता, या राज्याची, देशाची जनता संविधानाच्या बाबतीत अत्यंत जागरूक झाल्यामुळे, भाजपच्या काही अपकृत्यांमुळे त्यांनी आजचा दिवस निवडला. विरोधकांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे सगळे आरोप फेटाळून लावले. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. आणि नरेंद्र मोदीजींनी सांगितलं बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून चहा विकणाऱ्याचा पोऱ्या आज देशाचा प्रधानमंत्री झालाय. आणि म्हणून मोदीजी म्हणाले मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा देशाचं संविधान महत्त्वाचं आहे. संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा, अशा प्रकारचं सगळ्यांचा एक दृढ संकल्प आहे. त्यामुळे या सर्व खोट्या नाट्या आरोपामध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही, लक्ष देण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही असा दावा केला आणि आरोप फेटाळून लावले. संविधान जो है वो हम सब के लिए बहुत ही आत्मा जैसा प्रिय है और इसलिए संविधान के जो साइलेंट फीचर्स है, जिसमें लोकतंत्र है, समाजवाद है, धर्मनिरपेक्षता है, फंडामेंटल राइट है, फ्रीडम ऑफ स्पीच है, इसको न कोई बदल सकता. जो मूल तत्वों को ये हमारी सबकी बाबा साहेब ने दी हुई देन है. एकंदरीतच भाजपनं संकल्प यात्रेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधलं. पण याच मुद्द्यावरून विरोधकांनी संविधान बदलाच्या हालचालीचे आरोप करत कोंडीचा प्रयत्न केला. आता मतदार विरोधकांच्या आरोपांकडे खरंच गांभीर्यानं पाहतात की भाजपची 400 पारची घोषणा खरी ठरवतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आता पुढची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, मात्र आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली नाही असं अमित शहा म्हणालेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली असं म्हणत शहांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। तर मुलीवरच्या प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली असं अमित शहांनी पवारांना टोला लगावला। काँग्रेसच्या काळात तुम्ही मंत्री होतात त्यावेळी महाराष्ट्रासाठी काय केलं असा सवाल अमित शहांनी विचारला। तर गेल्या 10 वर्षात 5 राज्यांमधील नक्षलवाद संपवला असं देखील शहांनी सांगितलं। उद्धव ठाकरे को देख रहा हूं, वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने। शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली। मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने, हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी। उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी। और आज देखिए साहब, यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने। कांग्रेस का क्या हाल हुआ? आधी शिवसेना और आधी एनसीपी ने पूरी कांग्रेस को आधी करने का काम कर दिया। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवरती सडकून टीका केली। विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप अमित शहांनी केला। जोपर्यंत भाजप राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही आरक्षण काढणार नाही आणि काढूही देणार नाही, ही मोदीची गॅरंटी आहे असं शहा म्हणाले। दरम्यान काँग्रेसने इतक्या वर्षात राम मंदिर बनू दिलं नाही, उलट पंतप्रधान मोदींमुळेच अयोध्येत राम मंदिर तयार झाल्याचा पुनरुच्चार शहांनी केला। बहुमत का उपयोग धारा 370 को हटाने के लिए जरूर किया। हमने बहुमत का उपयोग ट्रिपल तलाक को समाप्त करने के लिए जरूर किया। राहुल बाबा, लोगों को गलतफहमी मत फैलाओ। आज मैं भंडारा गोंदिया वालों को कहकर जाता हूं, जब तक भारतीय जनता पार्टी राजनीति में है ना हम आरक्षण को हटाएंगे ना हटाने देंगे। ये भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी की गारंटी। सालों तक ये कांग्रेस पार्टी राम मंदिर के मुद्दे को अटकाती रही, लटकाती रही, भटकाती रही, नहीं बनने दिया। मोदी जी ने 5 साल में ही कोर्ट का फैसला भी लाया, भूमि पूजन भी किया और 22 जनवरी को प्राण प्रतिष्ठा भी कर दी। और इस 17 तारीख को 500 साल के बाद रामलल्ला अपना बर्थडे अपने भव्य मंदिर में भी बताएंगे। 10 साल के अंदर महाराष्ट्र, ओडिशा, हैदराबाद, तेलंगाना, बिहार, झारखंड, इतने राज्यों से नक्सलवाद को समाप्त करने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। और मैं आपको कहने आया हूं भाइयों बहनों, एक मोदी गारंटी है। मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बना दो, 3 साल में छत्तीसगढ़ से भी नक्सलवाद को समाप्त करने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी। यावेळेला एक मोठी बातमी येते। अरविंद केजरीवाल यांच्या ईडीकडून अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या न्यायपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। ईडीनं दिलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती आणि याच याचिकेवरती आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये कालपासून गृह मतदानाला सुरुवात झाली आहे। 14 ते 17 एप्रिलपर्यंत नागपूर आणि रामटेक या मतदारसंघातील एकूण 250 मतदार गृह मतदानाचा हक्क बजावतात। दरम्यान डायमंड नगरमधील ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे हे गृह मतदानाचे पहिले मतदार ठरले। 85 वर्षांवरील नागरिक तसंच 40% दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे।
नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात घोरपडीच्या अवयवांची तस्करी सुरू होती। दरम्यान तस्करीची माहिती मिळताच DRIनं सापळा रचून संशयित तस्कराला अटक केली आहे। एक आरोपी मात्र फरार आहे। तस्करांकडून DRIनं तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। गुप्त विद्येसाठी घोरपडीच्या अवयवांची तस्करी केल्याचं समोर आलंय आणि या आरोपीला कोर्टानं 5 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। कोण आणि किती जणांची ही टोळी होती, तस्करी कुठून कुठे चालू होती आणि काय मुद्देमाल त्यांच्याकडे होता? नाशिक शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या गुप्त कारवायांसाठी अर्थात ज्या विद्या केल्या जातात, गुप्त विद्या ज्याला अंधश्रद्धा मानलं जातं, त्या गुप्त विद्येसाठी अशा पद्धतीनं घोरपडींचे लिंग असतील किंवा इंद्रजाली ज्या झाडे असतील याची जी तस्करी आहे ती केली जात होती आणि याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वन विभागाच्या पथकानं ही कारवाई केली। ही कारवाई केल्यानंतर त्यांना जवळपास 700 ते 750 घोरपडींचे लिंग जे आहेत ते या कारवाईमध्ये मिळून आलेले आहे आणि या प्रकरणामध्ये एका आरोपीला आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला 5 दिवसाची कोठडी देखील देण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये असलेले वन्यजीव जे आहे ते कशा पद्धतीने धोक्यात घातले जात आहे। खरं तर अंधश्रद्धेच्या पोटी अशा पद्धतीने घोरपडी असतील किंवा इतर प्राणी असतील त्यांचे बळी देणं, त्यांच्या इतर जे साहित्य आहे ते मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वन्य प्राण्यांची हत्या करणं असे प्रकार जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचाच हा एक भाग म्हणून अशा पद्धतीची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र या कारवाईमध्ये जवळपास 700 ते 750 घोरपडी ज्या आहेत त्या मारण्यात आल्याची माहिती वन विभागाला होती आणि त्या या सगळ्या बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय।